नमस्कार. आपले अण्णा या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो. आता आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत जाहीर प्रचार चालू राहणार आहे आणि 6 नंतर अगदी भोंगे लावून फिरणारे रिक्षे, LED व्हॅन फिरणार नाहीत आणि जाहीर सभा होणार आणि मग सुरू होईल शह काटशह नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणी आणि एक गठ्ठा मतदान जमविण्यासाठीचे करावं लागलं काय प्रयत्न करावे लागतील याविषयी चर्चा रचली. धाराशिव जिल्ह्यातील 4ही मतदारसंघात आज सायंकाळी 6 पर्यंत सर्वच उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभा, कॉर्नर बैठका, पदयात्रा, रॅली असे कार्यक्रम रेलचेल असणार आहे. धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदू भैया राजे निंबाळकर हेही या निवडणुकीसाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तो मतदारसंघ सोडून आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न होते. परंतु महाविकास आघाडीच्या एकंदरीत चर्चेत ते काही शक्य झालं. मग त्यांनी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही भरला होता. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परतही घेतला. मात्र निवडणुकीत प्रचार सुरू झाला तरी एक आठवडाभर ते तसे कुठेच प्रचारात सहभागी होत नव्हते, सक्रिय नव्हते. मात्र गेल्या 3-4 दिवसापासून ते महाविकास आघाडीच्या प्रचारात आता सक्रिय झाले आहे. 2 दिवस ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4 जाहीर सभा होत्या, त्या 4ही सभेला ते जातीनं हजर होते. त्यानंतर त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज अप्पासाहेब पाटील यांच्या प्रचारात जाहीर सभाही घेतल्या आणि परवा सायंकाळपासून ते धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, गाठीभेटी, संवाद अशा प्रकारे सक्रिय झाल्यामुळे धाराशिव कळंब मतदारसंघातील विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल असं नक्की. आज काल धाराशिव शहरातील नेहरू चौक, जिजाऊ चौक येथील जाहीर प्रचार सभेत नंदूराजे निंबाळकर यांनी भाषणही केली आणि शहर बकाल बनवण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. त्यांनीच मंजूर कामांना स्थगिती दिली, आलेला निधीच वाटप करू दिलं नाही असा आरोप करत आमच्याकडून नाही तर महायुतीकडून शहर बकाल बनवण्याचं काम झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दोन्ही शहरातील दोन्ही सभेत आमदार कैलास पाटील यांनीही आपण शहरासाठी काय केलं याचा पाडाच वाचून दाखवला. दोन्ही ठिकाणच्या सभेला मतदारांची मोठ्या संख्येने आज कळंब शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारासाठी एक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, उमेदवार कैलास घाडगे पाटील, त्याचबरोबर बानगुडे पाटील आणि मकरंद राजे निंबाळकर हे उपस्थित असणार आहे. ही रॅली झाल्यानंतर एक प्रचार सभा पण तिथं आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली म्हणजे परवा महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यासाठी
खासदार श्रीकांत शिंदे यांनी काढलेली रॅली आणि सभा याला उत्तरच असं दिलं जाईल असं दिसतंय. काल तिकडं बारामतीत एक हाय व्होल्टेज ड्रामा घडला. ज्या शरद पवारांच्यामुळं तिथं टेक्स्टाईल पार्क उभा राहिला, त्या टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच शरद पवार यांच्या पत्नी आणि नातीला जवळपास अर्धा तास अडवून ठेवण्यात आलं होतं आणि त्याची तीव्र अशी प्रतिक्रिया बारामती शहर आणि परिसरात उमटली. महाराष्ट्रात पण त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळं मग आता बारामतीतील जनता मतदार कुठल्या पद्धतीनं उत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. इकडं नाशिकमध्ये अनेक मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनसेचा त्याग करत कोणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर कोणी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळं त्या धडाडीनं राज ठाकरे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पक्षाच्या असंख्य बरेच उमेदवार उभे करून उतरले आहेत. त्याला थोडंफार गालबोट लागलं चिन्ह आहे. तिकडं माहीम, दादर या मुंबईतील मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी पण कंबर कसली असून ते शेवटपर्यंत रिंगणात आजपर्यंत टिकून आहेत आणि शेवटपर्यंत पण राहतील असंच एकंदरीत चित्र आहे. आणि त्यामुळं मग एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची घालमेल सुरू आहे. असो, आता 20 नोव्हेंबरच्या 19 नोव्हेंबरच्या रात्र उशिरापर्यंत गाठीभेटी घेऊन मतदारांनी आपल्यालाच का मतदान करावं हे पटवून देण्याचं काम दस्तूरखुद उमेदवार त्यांचे प्रचारक करतील आणि मग कोण कुठल्या मतदारसंघातून जादा मतं घेऊन विजयी होईल त्याचं उत्तर आपल्याला 23 नोव्हेंबरला मिळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.